आज इथे आपण श्राद्धासाठी स्पेशल खीर बनवत आहे। या खीर बनवण्यासाठी आपल्याला ना तांदूळ वाटायची गरज आहे ना तांदळाला कुकरमध्ये शिजवायची गरज आहे। तुम्ही जर मी या ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने जर खीर बनवाल तर ब्राह्मणाला द्याल तर तो भरपूर आशीर्वाद देईल आणि अगदी तृप्त मन होईल त्याचा, आणि पितरांना तर पितर नक्कीच प्रसन्न होईल आणि भरपूर असे आशीर्वाद देईल, आणि जोही हे खीर खाईल त्याचं मन तृप्त होईल। नेहमी त्याला अशीच खीर हवी असेल। तर वेळ न गमावता ही खीर कशी बनवली ते बघूया। तर त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। त्यात 1 वाटी पहिले पाणी घातलं जेणेकरून दूध खालती लागायला नको म्हणून। त्यानंतर 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे मी। तुम्ही तुमचं रेग्युलर जे वापरता दूध ते सुद्धा घेऊ शकता। आता दुधाला उकळी येतपर्यंत इथे मी तांदूळ घेतलेले आहेत। हे अर्धा वाटी तांदूळ आहेत, बासमती घेतलेले आहे। तुम्ही कुठलाही रेग्युलर जो वापरता तुम्ही तांदूळ तो घेऊ शकता। याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि वाटीभर पाण्यात भिजत ठेवायचं, म्हणजे तांदूळ लवकर शिजतात। तर आता फक्त दूध उकळतपर्यंतच मी भिजत घातलेले होते तांदूळ, आणि दूध उकळले तर त्यात हे तांदूळ जे भिजवले होते ते घालून घ्यायचे। 10 मिनटं मंद आचेवर दुधातच हे तांदूळ पूर्णपणे शिजू द्यायचे। आपल्याला फास्ट फ्लेमवर नाही शिजवायचे, अगदी मंद आचेवर याला 10 मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचे, जेणेकरून ते तांदूळ आहे ते दुधातच व्यवस्थित शिजले पाहिजे। त्यानंतर या सोबत मी वेलची पावडरसुद्धा घालून घेतली, जेणेकरून दूध आणि तांदळाला याचा छान सुगंध लागेल। जेव्हा ही खीर बनत येते त्यावेळेस खूप सुंदर असा सुगंध येतो। आता इथे तांदूळ शिजत आहे, 10 मिनटं आपल्याला याला शिजू द्यायचं आहे व्यवस्थित असं। तर याला आता व्यवस्थित शिजू द्यायचं, अधामधात फिरवत राहायचं जेणेकरून खालती तळाला लागायला नको। आणि साईडला जेव्हा ती मलाई लागते ती पूर्णपणे काढून घ्यायची। मलाईसुद्धा त्याच खीरमध्ये आपल्याला मिक्स करायची आहे, म्हणजे छान क्रीमी असा टेक्स्चर येते। जर तुमच्याकडे रेग्युलर दूध असेल ज्याच्यावर मलाई येत नाही तर काय करायचं, जर मलाई तुमच्याकडे असेल, फुल फॅट मिल्क नसेल तर त्यात 2 चमचे तुम्ही मलाईसुद्धा घालू शकता। त्याच्याने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते, खूप छान असं टेक्स्चर येते। तर इथे बघा 5 मिनटं झाले आहे, थोडेसे तांदूळ फुललेले आहेत। आता आपल्याला हे अजून 5-10 मिनटं शिजवून घ्यायचे आहे। तर बघा मस्त असे फुलले आहेत तांदूळ, याला अजून 5 मिनटं तरी शिजू देणार मी व्यवस्थित। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे। श्राद्धाच्या सुद्धा रेसिपीज दिलेल्या आहे, एंड स्क्रीनला सुद्धा दिलेल्या आहेत आणि आय बटनला सुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहे। तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटही नक्की करा। तर इथे मी चारोळी घातलेली आहे, कुठलंच ड्रायफ्रूट्स नाही घातलं, फक्त मी चारोळी घातली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता। तर मी इथे फक्त चारोळी घातलेली आहे। तांदूळ बघा छान शिजलेला आहे, पण अजून आपल्याला इथे हे जे दूध आहे ते आटवून घ्यायचं आहे, ज्याने एकदम सुंदर असा रंग येतो आणि चवसुद्धा खूप छान येते। यात अजूनपर्यंत मी साखर घातलेली नाही आहे। बघा दुधाला छान उकळी आलेली आहे, आपल्याला दूध हे आटवून घ्यायचं आहे। आता इथे मी अर्धाच वाटी साखर घालते आहे। जेवढा तांदूळ घ्याल तेवढीच आपल्याला साखर घालायची, अगदी प्रमाणात। अगदी गोडही होत नाही, अगदी फिक्कही होत नाही, अगदी परफेक्ट प्रमाण येते, ज्याच्याने आपण ही जेव्हा खीर खातो आणि तोंडात टाकतो तर मन अगदी तृप्त होते आणि असं वाटते की वाह, किती छान अशी ही खीर आहे असं आपल्याला फील होतं। तर आता ही अजून थोडंसं आटवून घ्यायचं, जेणेकरून हे दूध थोडं घट्ट झालं पाहिजे। तांदूळ तर शिजलेले आहेतच। तर बघा इथे छान घट्ट झालेली आहे। आता याला आपण सर्व करून घेऊया। तर मस्त असं टेक्स्चर बघा, रंग किती सुंदर आलेला आहे, खूप सुंदर, काही केसर न घालता सुद्धा खूप छान असा रंग आलेला आहे। तर बघा दूध पण छान घट्ट झालेलं आहे। थंड झाल्यावर हे खीर अजून घट्ट होते, अगदी क्रीमी लागते, रबडीपेक्षाही जबरदस्त अशी लागते। तर आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे मी, थोडंसं फिरून घेते जेणेकरून तळाला लागायला नको म्हणून थोडं फिरून घेते 2 मिनटं। तर आता याला सर्व करते आहे मी। तर इथे मी बाउल घेतलेला आहे, यात छान सर्व केलेली आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी ते मला नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।